संसदेचे विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने करत त्या वक्तव्याच्या निषेधार्थ 20 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या घरावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धुरेवर्धन पुंडकर यांनी आज दर्यापूर येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। महाविकास आघाडीने संविधान धोक्यात असल्याचे सांगत बहुजन समाजातील लोकांची मते घेऊन लोकसभेत निवडणुकीत सामोरे गेले होते। मात्र आता काँग्रेसच्या नेत्याने आरक्षण रद्द करणार असल्याच्या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे। खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह यशोमती ठाकूर यांच्या घरावर सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निदर्शन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार, युवकचे जिल्हाध्यक्ष अंकुश वाघपांजर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन एक वक्तव्य केलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण रद्द करू। आम्ही असं मानतो की काँग्रेस हा कायम जमीनदारांचा आणि ब्राह्मणांचा, उच्च जाती वर्णीयांचा पक्ष राहिलेला आहे। काँग्रेसच्या सुरुवातीपासूनचे सगळे अध्यक्ष बघितले हे सर्व उच्चवर्णीय आणि उच्च जातीय समाजाचे लोक आहेत आणि हा जमीनदारांचा पक्ष आहे। काँग्रेसला कधीही आरक्षण मान्य नव्हतं आणि म्हणून 1978 ला मंडल कमिशननी जो मंडल आयोगाचा रिपोर्ट दिला होता तो जवळपास 89 पर्यंत काँग्रेस पक्षांनी तो दाबून ठेवलेला आहे। आरक्षण रद्द करायचं आहे आणि म्हणून या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांच्या घरासमोर येत्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीतर्फे शांततेत तीव्र निदर्शने केले जातील की तुमच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, मान्य करा, नाही तर राजीनामा द्या। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महायुतीचे असतील, महाविकासचे असतील, राखीव जागेहून जे खासदार झालेले आहेत आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्या घरासमोर निदर्शनं करेल आणि त्यांना जाब विचारेल की तुम्ही जे गुमराह करून खोटं बोलून आमची मतं घेतले, संविधानवाद्याची मतं घेतले, त्या मतं घेतल्यानंतर तुम्ही हे जी आज भूमिका घेतली ही भूमिका आम्हाला अमान्य आहे आणि ती फसवणुकीची भूमिका आहे। त्याचबरोबर ज्या आंबेडकरवादी, स्वतःला आंबेडकरवादी विचारवंत म्हणून घेणारे, विशेषतः निर्भय बरोच्या बॅनर खाली काँग्रेस पक्षाचं काम करणारे असीम सरोदे, निखिल वागळे, संग्राम पाटील, विश्वंभर चौधरी आणि असे पाकिट 72 पत्रकार की जे काँग्रेसच्या पेरोलवर आहेत आणि काँग्रेसकडून पैसे घेऊन काम करतात, ज्यांनी काँग्रेसची तळी उचलली असे तळीराम जे आहेत, या सगळ्या तळीरामांना त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लिखाणातून मतदारांचा बुद्धिभेद केला, त्यांना गुमराह केलं आणि त्यांचे मतं पत्रकार म्हणून ते तटस्थ राहायला पाहिजे होतं, पत्रकार म्हणून सत्य परिस्थिती मांडायला पाहिजे होती, परंतु खोटी परिस्थिती मांडली। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।